महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेन. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं वक्तव्य. मनसे मुंबई महापालिकेमध्ये 100% सत्तेत येणार. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? हे विधावे संपवा आणि कामाला लागा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राज ठाकरेंनी भावना बोलून दाखवल्या. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. तर 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करायची याबाबत राज ठाकरे यांच्या सूचना. मतदार याद्या तसंच दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या देखील सूचना. मनसेच्या मेळाव्यानंतर संदीप देशपांडे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेन. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं वक्तव्य. मनसे मुंबई महापालिकेमध्ये 100% सत्तेत येणार. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? हे विधावे संपवा आणि कामाला लागा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राज ठाकरेंनी भावना बोलून दाखवल्या. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. तर 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करायची याबाबत राज ठाकरे यांच्या सूचना. मतदार याद्या तसंच दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या देखील सूचना. मनसेच्या मेळाव्यानंतर संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांची माहिती. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र हिंदी भाषिकांचा द्वेष नको. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आवाहन. मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार. निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले की आमच्या पद्धतीनं स्वागत करू. मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंचा इशारा. निशिकांत दुबेंची अक्कल गुडघ्यात आहे, अशी माणसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. अरविंद सावंतांची टीका. निशिकांत दुबेंकडून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न. दुबेंचा सर्वे कशाच्या आधारावर ते माहिती नाही. प्रकाश महाजन यांची टीका. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठीची याचिका मागे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. भाजपामध्ये 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत देखील नेता राहता येतं. अमरावतीमधील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शिंदेंची शिवसेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी. इतर राज्यात देखील शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार. आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोरे, रामदास कदम यांच्यासह इतरही नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या. पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. माजी नगरसेवक सोडून गेलेल्या वार्डातील स्थानिक शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरे स्वतः संवाद साधणार. ठाकरेंनी काल प्रतीक्षानगर शाखेतील शिवसैनिकांसोबत फोनवरून संवाद साधला.